पाथर्डीत परंपरागत विरोधात असलेला राजळे व ढाकणे गट एकमेकांसमोर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे ठाकले आहेत. गेल्या वेळी राजळे गटाने ढाकणे गटावर मात केली होती. यावेळीही या दोन्ही गटात लढत होते. आमदार राजळे यांचं पाथर्डीत एकहाती वर्चस्व, विधानसभेतही विजयाची हॅट्रिक केली. दुसऱ्या बाजूने विचार केला तर शरद पवार गटाची राज्यातील ताकद ही मर्यादित झाली. त्यामुळे पक्षात प्रताप ढाकणेही अस्वस्थ असल्याचं सांगितलं जातंय. ढाकणे हे मूळचे भाजपचे असल्याने ते लवकरच स्वग्रही येतील असंही सांगितलं जातंय. काही दिवसापूर्वी फडणवीस यांनी ढाकणेंच्या कारखान्याला मदत केली. या उपकाराची परतफेड म्हणून नगरपालिका निवडणुकीत ढाकणे मदत करणार का असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलाय. पाण्याच्या बाबतीत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यात राजकारणाबाबत मात्र सुकाळ. 3 टर्म आमदार असलेल्या मोनिकाताई राजळे यांचा हा मतदारसंघ, काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ गेल्या काही वर्षापासून भगवामय झालेला दिसतोय. राजळे, घुले, ढाकणे या सहकारातील नेत्यांनी इथं आपापली पकड बसवलेली दिसते. यंदाच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत इथलं राजकारण अपेक्षेप्रमाणे बदललंय. निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात नाट्यमय घडामोडी घडून इथलं राजकारण ढवळलंय. भाजपचे कट्टर कार्यकर्ते अभय आव्हाड यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली, तर विरोधात कट्टर विरोधक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडू पाटील बोरुडे हे आहेत. शेवटच्या टप्प्यात निवडणूक लांबली. यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत नेमकं काय होऊ शकतं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. पाथर्डीमध्ये गेल्या 3 टर्म पासून भाजपच्या मोनिकाताई राजळे आमदार. इथं राजळे व स्थानिक भाजप कार्यकर्ते एकत्र असल्याने भाजपचे शहरात चांगलंच वजन आहे. प्रत्येक निवडणुकीत या नेत्यांचा आमदार मोनिका राजळे यांना पाठिंबा असतो आणि त्यामुळेच आमदार राजळे बाजी मारतात, हा इथला इतिहास. पाथर्डी नगर परिषदेत आव्हाडांची उमेदवारी आणि राजळेंची साथ यामुळे ही निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटली. आमदार राजळे यांचा आव्हाडांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच पाठिंबा. त्यांनी आव्हाडांच्या उमेदवारीसाठी भाजपचा एबी फॉर्मही मिळवला. आव्हाडांची उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने डाव टाकला. तो म्हणजे संजय भागवत यांना मैदानात उतरवलं. यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून घड्याळाची चिन्हे मिळवत एबी फॉर्मही मिळवला व संजय भागवत स्वतः नगर अध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरले. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत दुहेरी व नंतर तिहेरी झाली. दुसरीकडे शरद पवार गटाचे बोरुडे यांनी आव्हाडांच्या विरोधात अपील दाखल करत त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा घाट घातला, परंतु तो फोल ठरला. सर्वसामान्य सुशिक्षित म्हणून नेहमीच पाथर्डीकरांचा पाठिंबा असणाऱ्या आव्हाडांना पुन्हा एकदा पाथर्डीकरांची सेवा करण्याची संधी मिळाली. भाजपचे अधिकृत उमेदवार असतानाही भागवत यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि इथंच राजळे घुले या वैराचा हा दुसरा अंक सुरू झाला. महायुतीच्या घटक पक्षातील अजित पवार गटाने इथं चौथा सुभा मांडला. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी संजय भागवत यांना इथं अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि महायुती दुभंगली. शरद पवार गटाने प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली बोरुडे यांना रिंगणात उतरवलंय. एका पदासाठी 3 प्रमुख पक्षाने दंड थोपटले. पाथर्डीच्या स्थानिक राजकारणाचा विचार केला तर भाजपकडे सत्ता. आमदार मोनिका राजळे यांचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चांगले संबंध. अभय आव्हाड हे देखील कट्टर विखे समर्थक. त्यामुळे विखे कुटुंबही इथं लक्ष घालणार. इथं मराठा ओबीसी फॅक्टर या निवडणुकीत दिसून येईल अशा चर्चा आहेत. इथं दोन्ही राष्ट्रवादी व भाजपा स्वबळावर निवडणूक लढत असल्यानं उत्सुकता नक्कीच वाढली. राजळे सत्तेत असल्याने स्थानिक पातळीवर त्यांची लोकप्रियता अधिक आहे. दुसरीकडे घुले गट ही त्वेषाने मैदानात उतरलाय. विरोधातील प्रताप ढाकणे यांनीही कार्यकर्त्यांमध्ये चांगला जोश भरलाय. या तिहेरी लढतीत मात्र भाजपाच आघाडी घेणार असल्याच्या चर्चा व्यक्त होत आहेत. दुसऱ्या बाजूने विचार केला तर सुशिक्षित, संयमी अभय आव्हाड यांचं पारडं जड दिसतंय. पाथर्डी नगर परिषदेत नेमकं काय होईल, तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.